सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉ काय दाखवतो तुम्हाला, किती आहे त्याच्यामध्ये अमाऊंट किती ते दाखवतो. काय असतं न्यूटन सेकंड लॉ? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. मग एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय डीपी बाय डीटी. मग एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन कट टाकला काय यूज केला के. के जोड काय डीपी बाय डीटी. एफ जोड काय के. पी ची व्हॅल्यू काय असते मोमेंट मास इंटू वेलोसिटी. मास इंटू वेलोसिटी. मास बाहेर आला पण डीव्ही बाय डीटी काय असतं ऍक्सलरेशन असतं. पण इथं काय म्हटलं मी, इथं असं म्हटलं याला काय केलं मास पण व्हेरिएबल आणि वेलोसिटी पण व्हेरिएबल. मास कॉन्स्टंट ठेवला वेलोसिटीची व्हॅल्यू प्लस व्ही कॉन्स्टंट डीएम बाय डीटी. हा कधी यूज करणार आहे, हा फॉर्म्युला कधी येणार आहे, रॉकेट आहे ना, रॉकेट जेव्हा लॉन्च करतात तुम्ही शिकले 10th ला, रॉकेट जेव्हा लॉन्च करतात तेव्हा काय होतं त्याचं एक एक पार्ट काय करतात ते अर्थवर सोडून देतात. म्हणजे मास काय करतायत कमी करतात, मास कुठं कॉन्स्टंट राहिला मग त्या केसमध्ये स्पीड काय होतं वाढतं. त्या केसमध्ये आपण रॉकेटची जे फ्युलचे कंबेशन होणार आहे त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे. मग व्ही कॉन्स्टंट असेल तर ऍक्सलरेशन काय जाईल झिरो. ऍक्सलरेशन झिरो तर फोर्स इंटू काय असतं, फोर्स इंटू काय असतं मास इंटू ऍक्सलरेशन. मग ऍक्सलरेशन झिरो झालं म्हणजे फोर्स काय व्हायला पाहिजे झिरो. पण प्रत्येक वेळेस होणार नाही. फोर्स झिरो होण्यासाठी वेलोसिटी पण कॉन्स्टंट असलं पाहिजे आणि मास पण तुमचा कॉन्स्टंट असणं अपेक्षित आहे. जर मास व्हेरिएबल असेल तर फोर्स कॉन्स्टंट राहील असं नाही, फोर्सची व्हॅल्यू झिरो होईल असं नाही. चला मग आपल्याजवळ फॉर्म्युला आहे एफ इज काय डीपी बाय डीटी. एफ इज काय डीपी बाय डीटी. जर तुम्हाला काय दिले, तुम्हाला काय दिले पी दिले. पी काय तुमच्याजवळ टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 4. टी ची व्हॅल्यू किती घेतली 2 आणि विचार काय तुम्हाला एफ. एफ इज काय डीपी बाय डीटी. टी स्क्वेअर प्लस काय 4t प्लस 4. मग इथं काय टाकलं आपण टी स्क्वेअरचं डिफरन्शिएट केलं काय झालं 2t. 4t चं डिफरन्शिएट केलं काय झालं 4 आणि टी ची व्हॅल्यू टाकायचे 2. मग 2 टी ची व्हॅल्यू काय टाकली आपण 2. 2 into 2 4. 4 plus 4 8 न्यूटन झाला. फोर्स किती झाला तुमचा 8 न्यूटन. दुसरा एफ इज काय 3t स्क्वेअर प्लस 2t प्लस 1. आता काय दिलं तुम्हाला एफ विचारलं काय पी म्हणजे काय मोमेंटम. टाइम किती दिलाय 2 म्हणजे किती 0 पासून सुरू झाला 2 सेकंद वर. म्हणून एफ इज काय असतं डीपी बाय डीटी. आ डीटी इकडं मल्टिप्लाय करा म्हणजे काय करायला मला आता इंटिग्रेट करायला. मग एफ इंटू डीटी. एफ ची काय दिले 3t स्क्वेअर प्लस 2t प्लस 1 इंटू काय डीटी. मग इथं काय झालं टी स्क्वेअरचं काय झालं टी क्यूब बाय 3. 3 3 गेट कॅन्सल. 2t स्क्वेअर बाय 2 2 2 गेट कॅन्सल इंटू टी. मग टी ची व्हॅल्यू पुट केली. टी ची व्हॅल्यू पुट केली तर 2 चा क्यूब प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 2. 2 चा क्यूब किती 8. 2 चा स्क्वेअर किती झाला 4 आणि 2 म्हणजे किती उत्तर आलं 14 न्यूटन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता याच्यामध्ये दिलं काय क्वेश्चन मध्ये इफ एक्स इज काय टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 1. आता काय दिलं तुम्हाला एक्स दिलेला आहे. काय दिलाय एक्स आणि टी ची व्हॅल्यू दिली 2 सेकंद. मास किती दिले तुम्हाला 2 किलोग्राम आणि विचारलं काय तुम्हाला एफ. मला माहिती नाही एफ काय असतो मास इंटू ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन काढायचं असेल तर मी काढलं ऍक्सलरेशन काय असतं डीव्ही बाय डीटी. मी म्हणजेच काय असतं टी बाय म्हणजे काय केलं डी स्क्वेअर एक्स अपॉन डीटी स्क्वेअर. म्हणजे डबल डिफरन्शिएट जर मी केलं तर मला काय भेटून जाईल ऍक्सलरेशन भेटून जाईल. म्हणून मी काय केलं याला एकदा डिफरन्शिएट केलं तर काय झालं 2t प्लस 4 झाला. अजून एकदा डिफरन्शिएट केलं काय झालं 2. मग डी स्क्वेअर एक्स अपॉन डीटी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली 2. म्हणजेच काय आले ऍक्सलरेशन आलं. ऍक्सलरेशन टाकले 2 into 2 किती झाला 4 न्यूटन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय केलं इफ पी ची व्हॅल्यू किती दिली 10 न्यूटन सेकंद दिला. इफ फोर्स एक्झर्ट ओके अजून एक लक्ष ठेवायचंय. मी म्हटलं एफ काय डीपी बाय डीटी. डीपी बरोबर काय तर एफ इंटू काय डीटी. यालाच म्हटलं आता हा जो प्रोडक्ट आहे यालाच म्हटलं आता इम्पल्स. त्यालाच काय म्हटलं आता इम्पल्स. आणि इम्पल्स म्हणजेच काय मोमेंटम. तुम्हाला शब्द दिसेल तिथं इम्पल्स. इम्पल्स म्हणजे काय असतो व्हेरी शॉर्ट टाइम इंटरव्हल साठी किती फोर्स लागेल. व्हेरी शॉर्ट टाइम इंटरव्हल साठी किती फोर्स लागतो त्याला काय म्हटलं आता इम्पल्स. इम्पल्स म्हणजेच काय मोमेंटम असे पण तिथे शब्द येतात आणि इम्पल्स. ठीक आहे. If P is equal to 10 Newton second, if force exerted on the block is a 20 Newton, then find the time. Time find out. F is equal to dp by dt. dp by f. P ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे आणि किती फोर्स लागला 20 म्हणजे किती झाला 0.5 सेकंदात ते 20 न्यूटन फोर्स अप्लाय करा. चला पुढचा क्वेश्चन थोडस ट्रिकी बा काय इफ v दिलेला इथं जसं x दिलं इथं काय दिलं तुम्हाला v दिलं. v जोड काय t स्क्वेअर प्लस 4t. v ची व्हॅल्यू डायरेक्ट नाही दिले 30 मीटर पर सेकंद. आपल्याला काय दिलं गेलं t च्या फॉर्म मध्ये म्हणजे व्हेरिएबल आहे. v काय व्हेरिएबल आहे. मास किती 2 किलोग्राम ऍट t जोड काय 2 सेकंद. f ची व्हॅल्यू किती हे विचारलंय. चला f जोड काय असतं मास इंटू ऍक्सलरेशन. मग मास ऍक्सलरेशन काय असतं dv बाय dt. बस हे होतं. मग f किती आहे 2 आहे. dv बाय dt म्हणजे किती होऊन जाईल 2t प्लस 4 आणि t ची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला 2 म्हणजे किती झालं 2 इंटू किती 2 into 2
प्लस 4 मग किती झाले 2 इंटू किती झालं 4 4 प्लस 4 किती झाले 2 इंटू किती झालं 8 म्हणजे किती झालं 16 न्यूटन. किती झाला 16 न्यूटन. पण काय दिलं तुम्हाला वेलॉसिटी दिली. काय दिलं तुम्हाला वेलॉसिटी दिली. त्याच्यामुळे आपल्याला त्याला डिफरन्शिएट करावं लागेल. जर डायरेक्ट व्हॅल्यू दिली असती तर तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पुट करत होते m इंटू डीपी बाय dt. इफ बॉडी स्टार्टेड फ्रॉम कुठे चालू झालाय रेस्ट म्हणजे इनिशियल व्हॅल्यूसिटी किती झाली 0. रिचेस इन 5 सेकंड टाइम किती दिलाय 5 सेकंद. इफ 10 न्यूटन फोर्स एक्झर्टेड ऑन द f दिलाय f किती दिलं तुम्हाला 10 न्यूटन. आणि काय विचारलं दिलं नाही. फाइंड द वेलोसिटी. फाइंड द वेलोसिटी. चला मास दिलं का नाही दिलं. ओके मग काय काय दिलं तुम्हाला फोर्स दिलेला आहे टाइम दिलेला आहे इनिशियल वेलोसिटी दिलाय. चला या एपिसोड काय असतं रे या एपिसोड काय असतं मास किती ब्लॉकचा जो मास आहे तो घ्या तुम्ही 10 किलोग्राम. ठीक आहे मास ऑफ द ब्लॉक किती 10 किलो. एपिसोड काय डीपी बाय डीटी. एपिसोड काय डीपी बाय डीटी. चल मग डी बाय डीटी पी म्हणजे काय असतं मास इंटू वेलोसिटी एक्सेलरेशन मध्ये ना म्हणजे काय व्ही मायनस यू. यू तर काय दिलं तुम्हाला 0 दिलं. व्ही काढायचं आहे. चला एफ एफ किती तुम्हाला 10 न्यूटन दिलेलं आहे. एम किती आहे 10 किलोग्राम आहे. व्ही तुम्हाला दिलं काढायचं आहे. टी किती तुमच्या जवळ 5 सेकंद आहे. 5 5 गेट कॅन्सल आहे. व्ही किती आलं तुमचं मग फायनल किती पोहोचतो 5 मीटर पर सेकंदला पोहोचेल. तेव्हा त्याच्यावर किती फोर्स लागणार आहे 10 न्यूटन फोर्स लावल्यावर तो 5 सेकंदात किती वेलोसिटी अचीव्ह करेल 5 मीटर पर सेकंद. पुढचा क्वेश्चन अजून ट्रिकी आहे. काय केलं बघा इफ एफ दिलेला आहे 6 आय कॅप प्लस 8 जे कॅप प्लस 10 के कॅप. याचा अर्थ काय तो मोशन इन प्लेन मध्ये गेलेला आहे. आय कॅप जे कॅप आणि के कॅप दिला म्हणजे काय तो मोशन इन प्लेन मध्ये गेला. ऍक्सेलरेशन दिलं तुम्हाला 1 मीटर पर सेकंद आणि विचारलं काय तुम्हाला मास. आता मी जर बघितला फोर्स तर तुम्हाला व्हेरिएबल दिलाय याचं काय काढून घ्यायला पहिल्यांदा मॅग्निट्यूड काढून घ्या. काय काढायला मला मॅग्निट्यूड. का बरं कारण की मास विचारलेलं आहे. पुढच्या क्वेश्चन मध्ये मी तसं केलेलं आहे ज्याच्यामध्ये वेलोसिटी विचारलेलं आहे तर तुम्हाला इथं वेगळा विचारणार नाही. मास काय असतो स्केलर क्वांटिटी. मास कोणती क्वांटिटी स्केलर फक्त मॅग्निट्यूड लागणार आहे म्हणून याचे मॅग्निट्यूड काढले. याचं मॅग्निट्यूड कसं काढणार आपण 6 चा स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर प्लस 10 चा 60 म्हणजे काय 10√2. काय आउटपुट भेटला एफ किती भेटला 10√2 भेटला. विचार का तुम्हाला मास फोर्स काय असतं मास इंटू ऍक्सेलरेशन. दरफोर काय विचारलं तुम्हाला मास विचारलंय. मास इंटू काय एफ बाय ए. एफ किती आहे 10√2. ए किती आहे 1 म्हणजे एफ किती झाला तुमचा 10√2 किलोग्राम. एमची व्हॅल्यू किती झाली 10√2 किलोग्राम. नेक्स्ट वन आता काय दिलं आता तुम्हाला दिलेलं आहे या एपिसोड काय 3 आय कॅप प्लस 6 जे कॅप. एमची व्हॅल्यू 3 किलोग्राम आणि व्ही ची व्हॅल्यू विचारलेली. आता याच्यामध्ये रागाच्या वरात असं ना करू एफ ची व्हॅल्यू काढून घेऊ 3 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर. कारण की वेलोसिटी कोणती क्वांटिटी वेक्टर आहे. फोर्स पण वेक्टर आणि व्ही पण वेक्टर. मग त्याला डायरेक्ट मॅग्निट्यूड फक्त काढून चालणार नाही. मग त्याला सेपरेट विचार करा. मग मी काय म्हटलं एफ इजूड काय 3 आय कॅप म्हणजेच काय भेटलं मला एफ ऑफ एक्स. सिमिलरली मी काय म्हटलं एफ ऑफ वाय किती आहे 6 जे कॅप. कळालं का. मग मी काय म्हटलं फोर्स इजूड काय असतं मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. पण कोणाचं येणार आहे एक्स येणार आहे म्हणून काय म्हटलं मी 3 आय कॅप बरोबर की नाही 3 आय कॅप. ओके इथं काय म्हणणार आहे एम इंटू ए वाय किती 6 जे कॅप. एम ची व्हॅल्यू दिली तुम्हाला किती 3 ए ऑफ एक्स किती भेटलं मला 3 आय कॅप. हा आणि किती 3 ए ऑफ वाय किती 6 जे कॅप. जर मी विचारलं असतं तुम्हाला एक सांगायला तर तुम्ही काय लिहिलं असतं आय कॅप काय लिहिलं असतं फक्त आय कॅप आणि ए वाय विचारलं असतं काय लिहिलं असतं 2 जे कॅप. जर मी तुम्हाला ऍक्सेलरेशनच विचारलं असतं तर तुमचं काय उत्तर आलं असतं एक्स ऑफ आय कॅप प्लस ए वाय ऑफ जे कॅप. ए ऑफ एक्स किती आहे आय कॅप आहे प्लस किती आहे 2 जे कॅप. हे ऍक्सेलरेशन पण आपलं ऍक्सेलरेशन विचारलंय का आपल्याला काय विचारलेलं आहे वेलोसिटी. मग आपल्याला ऍक्सेलरेशन म्हणजे माहिती आपल्याला ऍक्सेलरेशन काय असतं डीव्ही बाय डीटी असतं. ऍक्सेलरेशन काय असतं डीव्ही बाय डीटी. मग तुम्ही म्हटलं इथं काय आय कॅप प्लस 2 जे कॅप इंटू मग मला काढायचं वेलोसिटी ना. वेलोसिटी काय आय कॅप प्लस 2 जे कॅप इंटू काय डीटी इंटू काय डीटी. मग तुम्ही काय केलं असतं इंटिग्रेट केलं असतं बरोबर की नाही. मग डीटी ने मल्टिप्लाय केलं असतं टी ऑफ आय कॅप प्लस 2t ऑफ जे कॅप.
पण टी ची व्हॅल्यू तुम्हाला दिली असते तर तुम्ही डायरेक्ट टाकला असतं आणि मॅग्नेट्यूड काढायला लावला असतं. मग तुम्ही मॅग्नेट्यूड काय काढला असता 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर म्हणजे किती झाला असतं तुमचा 1 प्लस 4 म्हणजे किती झालं असतं 5 मीटर पर सेकंद. मॅग्नेट्यूड विचारलं असतं. मॅग्नेट्यूड विचारलं होतं का नाही, त्यांनी फक्त डायरेक्टली व्हेलॉसिटी विचारलं. कळालं?